नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी मराठी या युट्यूब चॅनलवर। आज आपण एका खास प्रवासाला निघणार आहोत जिथे अध्यात्म आणि इतिहास रहस्य एकत्र येतात। आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या दोन पवित्र तीर्थक्षेत्रांबद्दल, आळंदी आणि देहू। ही दोन ठिकाणं संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यामुळे जगभर प्रसिद्ध आहे। पण येथील मंदिर, नद्या, आख्यायिका, काही रहस्य यामुळे ही ठिकाणं खास बनतात। तर चला हा व्हिडिओ सुरू करूया। भाग 1, आळंदी संत ज्ञानेश्वरांचं पवित्र क्षेत्र। आळंदीचा इतिहास। आळंदी, ज्याला देवाची आळंदी असेही म्हणतात, हे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात वसलेलं एक गाव आहे। येथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवनी समाधीस्थान घेतलं आहे। वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी त्यांनी 1293 मध्ये येथे समाधी घेतली। कंद पुराणात आळंदीचा उल्लेख अलकापुरी असा आहे, तर इंद्रायणी नदीला कुबेरगंगा म्हटलं जातं। आळंदी हे वारकरी संप्रदायाचं माहेरघर आहे। दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी लाखो भाविक येथे येतात। संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर, येथील स्वयंभू शिवलिंग आणि भुयारी मार्ग विशेष आकर्षण आहे। चांगदेव भिंत। चांगदेव नावाचे योगी वाघावर बसून ज्ञानेश्वरांना भेटायला आले होते, तेव्हा ज्ञानेश्वरांनी आपल्या भावंडासह भिंतीवर बसून ऊस खाताना ती भिंत चालवली अशी आख्यायिका आहे। ही भिंत आजही आळंदीला पाहायला मिळते। इंद्रायणी नदी येथील पवित्र स्थान आणि नदीकाठावरील घाट भाविकांचं मन मोहून टाकतं। रहस्यमय आख्यायिका। चांगदेव भिंतीचं रहस्य। ही भिंत खरोखरच चालली होती का? काही स्थानिकांचं म्हणणं आहे की येथे बसल्यावर काहींना अद्भुत ऊर्जेचा अनुभव मिळतो। संजीवनी समाधीचं गूढ। संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली, पण त्यांचं शरीर आजही तेथे आहे असं मानलं जातं। काही भक्तांना रात्री मंदिरातून मंत्रोच्चार किंवा प्रकाशाचा झोत येताना दिसल्याचा दावा आहे। अलका महात्मा। 16व्या शतकातील संत कवी बालमुकुंद केसरी यांनी लिहिलेला अलका महात्मा ग्रंथात आळंदीचा आनंदवन असं म्हटलं आहे। यात काही गूढ श्लोक आहेत ज्याचा अर्थ आजही पूर्णपणे उलगडलेला नाही। स्थानिकांचं म्हणणं। स्थानिक भक्त सांगतात की आळंदीच्या मंदिरात ध्यान केल्यावर मनाला शांती मिळते आणि काहींना स्वप्नात माऊलींचे दर्शन होतं। काही जणांचा दावा आहे की इंद्रायणीच्या पाण्यात स्नान केल्याने शारीरिक आणि मानसिक आजार बरे होतात। भाग 2, देहू संत तुकाराम महाराजांचं तीर्थक्षेत्र। देहूचा इतिहास आणि महत्त्व। देहू हे पुणे जिल्ह्यातील आणखी एक पवित्र गाव आहे जिथे संत तुकाराम महाराजांचा जन्म 1608 मध्ये झाला। संत तुकारामांनी येथे आपलं आयुष्य व्यतीत केलं आणि अभंग रचले जे आजही वारकरी संप्रदायात गायले जातात। देहूला आषाढी वारीसाठी तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा निघतो, जो पंढरपूरला जातो। संत तुकाराम मंदिर। येथील श्री संत तुकाराम महाराजांची मूर्ती आणि त्यांचं घर भाविकांचं आकर्षण आहे। इंद्रायणी नदीचा घाट। येथे तुकारामांनी अनेक अभंग रचले। नदी काठावर ध्यान केल्याने शांती मिळते असं मानलं जातं की संत तुकाराम इथूनच वैकुंठाला गेले। हा एक रहस्यमय इतिहास आहे। रहस्यमय आख्यायिका। वैकुंठ गगनाचं रहस्य। संत तुकाराम 1650 मध्ये देहू येथून पुष्पक विमानाने वैकुंठाला गेले असं सांगितलं जातं। काही स्थानिकांचा दावा आहे की त्यावेळी आकाशात तेजस्वी प्रकाश दिसला होता। अभंगाचं गूढ। तुकारामांचे अभंग इतके प्रभावी आहेत की काही भक्तांना त्याचं पठण केल्यावर दैवी अनुभव येतात। काही अभंगाचे शब्द आजही गूढ मानले जातात। इंद्रायणी नदीचं रहस्य। स्थानिक सांगतात की नदीच्या पाण्यात काही खास ऊर्जा आहे जी ध्यान करताना जाणवते। स्थानिकांचं म्हणणं। काही भक्तांचा दावा आहे की तुकाराम महाराजांच्या मंदिरात रात्री अभंगाचा आवाज ऐकू येतो, जणू तुकाराम स्वतः गात आहेत। इंद्रायणीच्या घाटावर ध्यान केल्याने काहींना तुकारामांचं दर्शन झाल्याचा अनुभव आहे। भाग 3, आळंदी आणि देहू याचं सांस्कृतिक महत्त्व। आळंदी आणि देहू हे केवळ तीर्थक्षेत्रच नाही,
तर वारकरी संप्रदायाचं सांस्कृतिक केंद्र आहे। येथील पालखी सोहळे, कीर्तन आणि अभंग यांनी मराठी संस्कृतीला समृद्ध केला आहे। आषाढी वारीतून लाखो वारकरी आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला चालत जातात, जे एक अनोखं आध्यात्मिक दर्शन आहे। या ठिकाणांनी संत साहित्याला प्रेरणा दिली, ज्यामुळे मराठी साहित्याचा विकास झाला। मित्रांनो, आळंदी आणि देहू येथील हा प्रवास खरोखरच अस्मरणीय आहे। संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पवित्र भूमीत अध्यात्म, इतिहास आणि रहस्य यांचा अद्भुत संगम आहे। या ठिकाणी भेट देऊन तुम्हाला नक्की शांती आणि प्रेरणा मिळेल। तुम्ही जर आळंदी किंवा देहूला गेला असाल तर तुमचे अनुभव आमच्यासोबत कमेंट्स मध्ये शेअर करा। आणि हो, अशा आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी डी मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत धन्यवाद।